नमस्कार मित्रांनो आत्ता आपण सध्या कल्याणमध्ये पवागमाळा तर आपले नेहमीचे मेंबर आहेत तुळशीराम पवाग म्हणून सध्या व्हिडिओमध्ये बघत असाल. त्यांची खिलार जातीची कालवड आहे. आत्ता हिचं वय किती आहे मोठ्यानं सांगा. 2 दाती झाल्या म्हणजे याचा अर्थ की बाबा 2.5 ते 2.5 वर्ष काटाकाटी 3 ते 3.25 वर्ष जरी जगले तरी हे तिचं वासरू आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी 3 वर्षापर्यंत जनावर खिलार जातीची कालवड असू द्या किंवा म्हशीची गेडे असू द्या गाबच जात नाही. ह्यांनी 3 वर्षाच्या आत हिचं एक वेध घेतलंय आणि आज दुसऱ्या वेळी बघवायला मला बोलवलं. गेल्या वेळी पण मीच बघवली होती त्यावेळची ही कालवड आहे ना. त्यावेळची ही कालवड आहे. सिमेंट पण सोडलं होतं आणि त्यांनी बैल पण धावला होता त्यावेळी. हा विषय आहे. पण बैल काळा होता बघ ना. काळा होता कसला होता काळा होता. आणि सिमेंटचं मी त्यांना सांगितलं होतं व्हाईटमध्ये जाय आपल्याकडे बाबा. बटा हिला पण तसं म्हणजे काय डाऊटचा विषय काहीच नाही तसं बाकीमध्ये. दुसरी गोष्ट आज दुसरी वेळ आपण बघतोय दुसऱ्या येतासाठी एवढ्या लवकर जर ह्यांनी संभाळली पण चांगल्या यांची वेळोवेळी योग्य खाद्य वगैरे सगळंच असतंय. ह्याचंच यांच्या कष्टाचा मेहनतीचा विषय आहे. बाकीच्यांनी तुम्ही जो व्हिडिओ बघताय तुम्ही अशीच सांभाळून जनावर मोठी करून योग्य तो निर्णय आम्ही द्यायचं काम करू शकतो पण सांभाळणं काम तुमचंच आहे. महत्त्वाची गोष्ट ह्यांचीच ती गेडी आहे बोलली. ही गाय पण आपण बघले होते ही वेलेली आहे आणि परत आत्ता डबल ही आपण गाभ आहे. ही गाय किती महिन्याची गाभ आहे आता. ह्या गाय आता 2 ते 2.5 महिने झाले असतील कदाचित गाभ आहे. ही दुसरी येताची आहे आता सध्या. आणि ही गेडी आहे. गेडीचं वय पण कमी आहे आता 2 दाते आणि कितवा महिना. ही गेडी आता 2 दाते आहे आणि हिला 7वा महिना आहे. तर ह्या गेडीचा सांगायचा विषय असा 14व्या महिन्यात ही माझ्यावरती आली होती. 2 ते 3 मास त्यावेळी झालं होते. मला त्यांनी बघवायला बोलवलं होतं त्यावेळी पण मी थांबवलं होतं त्यांना का तर वय कमी आहे. त्यावेळी पण पिशवी वगैरे व्यवस्थित होते. आणि त्यानंतर परत मला वाटतं का ते 18व्या महिन्याच्या आसपास आपण बघवली होती तिला. हा विषय झाला होता. आता ते 7 महिन्याची गाभण आहे. मी स्वतःच बघवले. हिला पण आपण सिंगल सिमेंटमध्ये गाभ घालवलं आहे. उलटायचा एकही विषय नाही यांच्यात. अजून एक म्हैस इथं होती ना. म्हैस आहे का ऐकली. म्हैस एक होती ती पण आपणच गाभ घालवली होती. ते पण 80,000ला विकले त्यांनी. हा विषय आहे. अशी खाद्य जर तुमचं व्यवस्थित असेल आमची ट्रीटमेंट कधी चांगलं करायचं कोणताही डॉक्टर असेल चांगलं करण्याचं काम करत असतं पण तुमचं संभाळणी पण तेवढी महत्त्वाची आहे. यांच्याकडून तुम्ही कधी आदर्श घेऊन बघू शकता. यांच्याकडे येऊन कशी यांची संभाळणी हे पण तुम्ही बघू शकता. खरंच बघण्याजोगा एक संभाळणी चांगली असल्याचा विषय आहे. समोर दाखवा वाटला म्हणून दाखवला. हे आहे का यांच्याकडून. ह्या गायचा खोंड लाखाच्या आत ते विकणारच नाहीत. हा विषय आता ती पहिल्यांदा येलेली आता ही दुसरी वेळ आहे. हा विषय हिची आई पण त्यांच्याकडेच होती तर कधीच 1 लाखाच्या आत त्यांनी खोंड विकलेलंच नाही. गाय पण सुंदर देखावा आहे आणि महत्त्वाची गोष्ट मेहनत पण त्यांची आहे. धन्यवाद.